आज तुमचा भाऊ डायरेक्ट 50 लाखाच्या गाडीत कॉलेजला निघाला. तर हॅलो भाऊ, सकाळी सकाळी चिवला क्लासला सोडून कटिंग करायला आलो. तर इथं शुभम भाऊने एवढी क्वालिटी कटिंग केली की मम्मीचे बोलणे फिक्सच होते. मग शुभम भाऊची पोज कॅप्चर करून घरी आलो आणि कॉलेजला निघालो. पोरं म्हटले बसमध्ये कॉन्टेंट भरपूर भेटतो म्हणून बसने निघालो. तर इथं बसच थांबना. फायनली बसमध्ये तर बसलो, पण इथं एकट्या गाडीवर जाण्यापेक्षा सुद्धा जास्त बोर व्हायला लागलं. मग उतरून ब्रँड ॲम्बॅसेडरमध्ये आपल्या कॉलेजला आलो. मग कॉलेजला सायली मॅमचं लेक्चर सुरू झालं आणि खाली कोणाचे तरी ₹20 पडले. मग काय कुणालने लगेच त्यावर झडप घातली. मग मॅमने इंट्रोडक्शन घेतलं. आता यानंतर मॅथचं लेक्चर होत होतं. मग काय पोरं लगेच फरार. पण आपल्यासारखे 5-6 हुशार मॅमसाठी थांबले. लेक्चर झाल्यावर कुणाला डाऊट विचारायला लागला. जायला मलाच कसं काय डाऊट येत नाही काही समजेना. मग कॉलेज सुटल्यानंतर मला हर्षदाच्या शॉपवर जायचं होतं. मग चैतन्यने लिफ्ट तर दिली, पण गाडी मलाच चालवायला लावली. मग त्याने आपल्याला अर्ध्या रस्त्यात सोडून दिलं. मग काय बसलो परत बसमध्ये. मग कॅशबॅक बघून ऑनलाईन तिकीट काढायला तर गेलो, पण कुपन शिवाय आपल्या नशिबात काहीच नाही आलं. मग नांदूर नाक्यावर उतरून भावाला कॉल केला. आता लेक्चर करून भूक पण भरपूर लागली होती. मग काय एक वडापाव खाऊन घेतला आणि शॉपवर निघालो. इथं आपल्या किचन ट्रॉलीचे डोअर पण रेडी झाले होते. आता दादाचं पण नवीनच शॉप होतं. मग त्याच्या पेजसाठी त्याला रील बनवून द्यायची होती. मग 9-10 क्लिप काढून घेतल्या आणि मग डोअर घेऊन घरी निघालो. चला झोपा आता, बाकी उद्या.